Hello friends, I hope all of you are doing well. So let's discuss the important questions on the basic integration. बघा काय दिलंय सर क्वेश्चन इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू dx. सर याचा एखादा स्टँडर्ड फॉर्म्युला वगैरे आहे का? नाही. सो आपण काय करू शकतो या ठिकाणी एक छोटीशी ट्रिक आहे बघा. sec x जर दिलं तर मला डायरेक्टली इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काही अप्लाय होत नाहीये. दॅट्स वाय आय हॅव मल्टिप्लाइड अँड डिवाइड बाय sec x प्लस tan x अँड sec x प्लस tan x. जर मी एखाद्या टर्मला सेम टर्मनं जर मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काही इम्पॅक्ट पडतो का? नाही. सो सेक एक्स प्लस टॅन एक्सचा मल्टिप्लाय डिवाइड केलंय आणि नंतर न्यूमरेटरच्या सेक एक्सना इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय केलंय. सो काय होईल ते सर सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स होल डिवायडेड बाय टॅन एक्स प्लस सेक एक्स ॲज इट इज. बरोबर आहे की नाही? पण सर आपण एक इम्पॉर्टंट करोलरी शिकलेलो आहोत. काय आहे ती? सर इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स काय आन्सर असतं? लॉग ऑफ मॉड्युलस एफ ऑफ एक्स प्लस सी. तर सेम फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी यूज केला तर काय येईल सर आन्सर? बघा टॅन एक्स प्लस सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. दॅट मीन्स आन्सर विल बी लॉग ऑफ मॉड्युलस सेक एक्स प्लस सी सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी अँड दिस विल बी युअर फायनल आन्सर. ओके गाईज, चलो. डिनॉमिनेटरला ई टू द पॉवर एक्स मायनस वन आहे, वरती पण पाहिजे मला. ई टू द पॉवर एक्स मायनस वन काय ऍड करावं लागेल न्यूट्रलाइज करण्यासाठी? प्लस टू. जर सिम्प्लिफाय केलं तर प्लस वनच येणार आहे. बरोबर आहे की नाही? डिनॉमिनेटरला ई टू द पॉवर एक्स मायनस वन होल ब्रॅकेट क्लोज डीएक्स. आता ह्यानं डिवाइड करा थ्रू आउट द न्यूमरेटर. सो काय येईल तुमचं इंटिग्रेशन? हे कॅन्सल आउट होईल म्हणजे वन प्लस टू अपॉन ई टू द पॉवर एक्स मायनस वन ब्रॅकेट क्लोज डीएक्स. बरोबर आहे की नाही? सर आता काय करा याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करा. वनचं इंटिग्रेशन एक्स प्लस याचं डायरेक्ट काढता येणार नाही, मी त्याला सेपरेट करतो. सो टू अपॉन मी जर डिनॉमिनेटर मधून ई टू द पॉवर एक्स कॉमन घेतला तर काय येईल? वन मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स डीएक्स. इथं ई टू द पॉवर एक्स मायनस वन आहे, मी ई टू द पॉवर एक्स कॉमन घेतलाय. इथून निघल पण इथं नाहीये म्हणजे वन अपॉन ई टू द पॉवर एक्स म्हणजे वरी गेल्यावर ई टू द पॉवर मायनस एक्स. सिम्प्लिफाय करा. आता इथं मला काय करायचं माहिती का? हे ह्यालाच थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहितो. हे एक्स प्लस इंटिग्रेशन टू टाइम्स ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय वन प्लस सॉरी वन मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स इंटू डी एक्स. मला हे सेपरेटली सॉल्व्ह करावं लागेल इंटिग्रेशन. बघा काय करता येईल सर. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं मी फक्त एवढं इंटिग्रेशन करतो. हा वाटलंच तर त्याला आपण अजून करूया. आय इक्वल टू एक्स प्लस आय डॅश. कॉल दिस इक्वेशन नंबर वन. व्हॉट इज आय डॅश सर? हे आय डॅश इंटिग्रेशन टू टाइम्स ई टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय वन मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स डी एक्स. सर पुट करा. काय पुट करा? मायनस वन मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स इक्वल टू टी. काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह सर? याचा डेरिव्हेटिव्ह विल बी ई टू द पॉवर मायनस एक्स इंटू मायनस वन इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. म्हणजेच ई टू द पॉवर मायनस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी जे की आपलं न्यूमरेटर आहे. सो काय येणार आहे तुमचा आय डॅश इक्वल टू ते टू बाहेर काढा. काय ई टू द पॉवर या दोन्हीच्या जागेवर काय लिहू शकतो सर आपण? डी टी. बरोबर आहे की नाही? डी टी अपॉन काय डिनॉमिनेटरला टी. याचं इंटिग्रेशन काय असते सर? टू टाइम्स मॉड्युलस ऑफ लॉग टी प्लस सी. सर आय डॅश काय आलं सर तुमचं? टू टाइम्स लॉग ऑफ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी? कुठे टी? हे वन मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स प्लस सी. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा म्हणजे फायनल आन्सर काय येईल तुमचं? आयचं व्हॅल्यू काय आली सर? एक्स प्लस टू टाइम्स लॉग ऑफ मॉड्युलस वन मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स मॉड्युलस क्लोज प्लस सी अँड दिस विल बी युअर फायनल आन्सर फॉर द इंटिग्रेशन. लक्ष द्या सर. आपला टॉपिक काय? इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स कसं डिनोट करतो सर? एफ ऑफ एक्स बाय जी ऑफ एक्स प्रोव्हाइडेड जी ऑफ एक्स नॉट बी इक्वल टू झिरो इज कॉल्ड रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन्स. सर फ्रॅक्शन सुद्धा दोन टाईपचे, प्रॉपर आणि इम्प्रॉपर. प्रॉपर कधी असतात सर? जेव्हा याची डिग्री लहान आहे याच्यापेक्षा. डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स शुड बी लेस दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स. दुसरं देर आर थ्री डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉपर रॅशनल फंक्शन्स. कसे? जेव्हा एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स दिलाय त्यांनी, पण त्यांचं असं मत आहे जेव्हा जी ऑफ एक्स इज expressed as
ह्याच्यामध्ये 3 केसेस आहेत. सगळ्यात पहिला आला हा अ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. अ नॉन लिनियर repeated factors, a non-linear repeated factors, repeated linear factors, and third one product of linear and non-linear product of linear and non-linear quadratic factors. क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. चेंज कशात होणार आहे सर? न्यूमरेटर सेम आहे. जी ऑफ एक्स लाच 3 प्रकारे एक्सप्रेस करता येते. नॉन लिनियर रिपीटेड, रिपीटेड लिनियर, प्रोडक्ट ऑफ लिनियर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक. एक्झाम्पल घेतल्यावर समजून येईल नेमकं काय करायचंय. जे मेथड्स ऑफ इंटिग्रेशन आहे जे आपण आतापर्यंत वापरल्यात त्याच वापरायच्यात. इथं फक्त फॉर्म वेगळा आहे. आले का लक्षात? चलो नेक्स्ट. एक्स जी ऑफ एफ ऑफ एक्स आपण जी ऑफ एक्स मध्ये फक्त जी ऑफ एक्स चेंज व्हायले बघा. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, प्रोडक्ट ऑफ लिनियर अँड क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. असं असेल तर आपल्याला असं लिहायचंय. ए आणि बीच्या व्हॅल्यू कशा काढायच्यात? एक्सप्रेस द न्यूमरेटर करायचंय. बरोबर आहे का नाही? याला कसं लिहिता येईल सर? असं लिहायचंय. फक्त लक्षात घ्या एक्स मायनस ए जर ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर एक्स मायनस ए एकदा आणि प्लस बी आपण एक्स मायनस ए स्क्वेअर एकदा. थर्ड केस प्रोडक्ट ऑफ लिनियर अँड क्वाड्रॅटिक सेपरेट घ्या. हे एकदा आणि क्वाड्रॅटिक एकदा. सिंपल आहे. आले का लक्षात? आता या तिन्हीपैकी कोणता फॉर्म आलाय क्वेश्चन मध्ये हे तुम्हाला ओळखायचंय. आले का लक्षात? एक्झाम्पल घेऊ, येऊन जातील क्वेश्चन्स, काय अवघड नाही. नॉन रिपीटेड आहेत. एक्स स्क्वेअर मायनस 1चं एक्सपान्शन काय असतंय? ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. यालाच मी असं लिहू शकतो का? इंटिग्रेशन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1 ला कसं लिहिता येईल सर? एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 2. ऑल दीज 3 फॅक्टर्स आर काय? माझा आवाज येई नाही, जरा बोला की तुम्ही. लिनियर बट नॉन रिपीटेड ना. ऑल दीज 3 आर डिफरंट. तर कसं सॉल्व करायचं आहे? एक्सप्रेस न्यूमरेटर. काय करतो आपण त्याला? न्यूमरेटरला न्यूमरेटर 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इक्वल टू ए अपॉन काय करायचं आहे? एक्स मायनस 1 प्लस बी अपॉन प्लस सी अपॉन. आता हे सॉल्व करता येईल का तुम्हाला? त्याला जर मला इक्वेट करायचंय, मल्टिप्लाय करायचंय तर काय करावं लागेल सर? बघा सर 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इक्वल टू ए टाइम्स कशानं मल्टिप्लाय करावं लागेल सर? याचा डिनॉमिनेटर सोडून दोघांना पण. सॉरी -5 आहे का? हा येस, -5 करा. ठीक आहे. चला डन. चला काय लिहिलं? एक्स प्लस 1 प्लस बी ला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल सर? या दोघांना. एक्स मायनस 1 एक्स प्लस 2 प्लस सी ला हे सोडून हे ना एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. सर ए न मधात मल्टिप्लाय करा, बी न मधात मल्टिप्लाय करा. इक्वेटिंग द कोइफिशियंट्स ऑफ एक्स स्क्वेअर एक्स अँड कॉन्स्टंट. ए बी सीच्या व्हॅल्यूज फाइंड करा. ट्राय करा. आता हे क्वेश्चन सोपं आहे. आले का लक्षात? डिनॉमिनेटर आले. मी थ्रू आउट द इक्वेशन, लक्ष द्या, थ्रू आउट द इक्वेशन एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 न मल्टिप्लाय केलं. लेफ्ट हँड साइड जर एक्स मायनस 1 कॅन्सल होईल, इथं काय राहील? एक्स प्लस 2. आले का लक्षात? थ्रू आउट द इक्वेशन वी हॅव मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 2. म्हणजे हे इकडचे कॅन्सल झाले, इकडे जे प्रेझेंट नाहीत
बडबड करू नका रे. कळाले का? कुठं? अरे हा ते करा ना, आता सांगितलं ना ते. तुम्ही असं का करायले रे? बोललो होतो ना मी, करा. इथपर्यंतच नवीन आहे, बाकी सगळं जुनच आहे. ए इन ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन करा, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स 3x. डायरेक्ट केलं मी, कळालं का? ह्या एक्सनं 2x ला एकदा आणि 1 x ला एकदा, 2x प्लस एक्स प्लस बी इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर काय इन प्लस 2x मायनस एक्स प्लस एक्स मायनस 2 प्लस काय येईल सर सी इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1. करा मदत मल्टिप्लाय सर, थ्रू आउट करा आता. ए एक्स स्क्वेअर प्लस ए 3x प्लस 2a प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मायनस 2b प्लस सी एक्स स्क्वेअर मायनस सी. तर काय करा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस याच्या टर्म एकत्रित घ्या. काय करता येईल सर आपल्याला बघा. बघा सर, एक्स स्क्वेअरच्या ब्रॅकेटमध्ये काय येईल सर, ए प्लस बी प्लस सी. बरोबर आहे का हे? एक्सच्या टर्ममध्ये बघा सर, प्लस एक्स इन ब्रॅकेट एक्स कुठे इथे सर 3a प्लस बी झालं एवढंच ना. ए प्लस कॉन्स्टंट किती आहेत सर, 2a मायनस 2b मायनस सी. हे कशाच्या इक्वल आहे सर? वी जस्ट कंपेअरिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स स्क्वेअर कोएफिशियंट्स एक्स आणि कॉन्स्टंट्स. काय येणार आहे सर, व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी प्लस सी इक्वल टू किती येणार आहे 3. सर व्हॅल्यू ऑफ 3a प्लस बी, एक्स दोनच जागेवर आहे ना, हा 3a प्लस बी इक्वल टू 4. नंतर 2a मायनस 2b मायनस सी इक्वल टू किती -5. बरोबर आहे सर? सांगा मला आन्सर कसे, हे 3 इक्वेशन सॉल्व कसे करायचे? भरपूर मेथड्स आहेत, डिटर्मिनंटचे आहे, मॅट्रिक्सचे आहे. कसं करावं लागेल? इक्वेशन बघा, इक्वेशन हे 1 आहे ना, 1 2 3. मी काय करतो, 1 आणि 3 ऍड करतो, हे सी कॅन्सल होऊन जाईल लगेच. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 and 3, a प्लस बी प्लस सी इक्वल टू 3, 2a मायनस 2b 2a मायनस 2b मायनस सी इक्वल टू -5. करा बरं ॲड, सी सी कॅन्सल, 3a मायनस बी इक्वल टू किती येणार आहे -2. कॉल दिस इक्वेशन नंबर -3 मधून 3. सर ए आणि बी मध्ये अजून एक इक्वेशन आहे आपल्याकडे, 3a प्लस बी इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 2. सॉल्विंग 4 and 2 काय येणार, ॲड करा सर. 6a इक्वल टू किती येणार आहे, 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए सर, 2/6 म्हणजे 1/3. सर वी गेट द व्हॅल्यू ऑफ ए, पुट दिस व्हॅल्यू ऑफ ए इन 2 मध्ये ठेवा. 3 into 1/3 प्लस बी इक्वल टू 4, बी इक्वल टू 4 मायनस 1 किती आलं ते 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, व्हॅल्यू ऑफ बी किती आली 3. ए ची व्हॅल्यू कुठून काढता, इथून काढा फर्स्ट इक्वेशन वरून. सर ए माहिती आहे सर आपल्याला, सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. सर आपल्याला इक्वेशन मध्ये ए प्लस बी प्लस सी किती आहे 3. ए ची व्हॅल्यू ठेवा 1/3 प्लस बी ची 3 प्लस सी इक्वल टू 3. सर हे 3 कॅन्सल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी सर? आफ्टर कंपेअरिंग वी गेट द इझिली व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. कळाले का? आता फक्त इंटिग्रेशन फाइंड करायचं, एकदम सोपं आहे, करून देतो लगेच. हे लिहून घ्या एकदा. इंटिग्रेशन आय इक्वल टू, याच्या बदल्यात काय लिहायचं, हे लिहायचं. ए ची व्हॅल्यू किती आली आपली 1/3 डिवायडेड बाय किती आहे x मायनस 1. बरोबर आहे का नाही? प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे सर 3 टाइम्स किती x प्लस 1. पुन्हा काय
सीची व्हॅल्यू किती -1/3 इंटू किती आहे x+2. सर मला फक्त याचं काय करायचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. सांगा आता 1/1. सर 1/3 याचा आन्सर काय येईल 1/x - 1चं इंटिग्रेशन log of x - 1 प्लस 3 टाइम्स log of x+1 मायनस 1/3 इंटू log of x+2 प्लस c. सर आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम माहिती आहेत. जर मी हे कॉमन घेतलं आता हिचं पॉवरला गेलं तर काय होईल क्यूब होऊन जाईल. हे क्यूब रूट होईल. बघा इथलं इथं काय असं बी ठेवलं तर आन्सर करेक्ट आहे पण याला सिम्प्लिफाईड असं करता येते. मी हे कॉमन घेतो 1/3 पहिले आणि लास्ट मधून कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय येईल सर log a मायनस log b काय असते सर log a/b log a/b बरोबर आहे. a/b किती x - 1 डिवायडेड बाय x+2 प्लस हे लॉगच पॉवरला गेला काय येईल सर ते log x+1 चा पॉवर क्यूब log a प्लस log b याला जर पॉवर गेला तर हे 1/3 सुद्धा पॉवरला जाईल ना 1/3. सर आता याला जर आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो करायचं असलं तर log a प्लस log b log a इंटू b बट कीप ॲज इट इज. दिस विल बी युअर फायनल आन्सर. कळाले का. डिफिकल्ट फक्त ए बी सीच्या व्हॅल्यूज काढेपर्यंत आहे. पुन्हा एकदम बेसिक लॉगॅरिथम बेसिक इंटिग्रेशन आहे.